ओके. फर्स्ट स्टँडर्ड तुमचं सेकंड सेमिस्टरचं सिलेबस कळेल का? कोणत्या लेसनपासून आहे आता? रिद्धी रिद्धी लास्ट सेमिस्टरला किती लेसन होते? Year 9 subject. तुला Teacher. नाही आहे का ईव्हीएस सब्जेक्ट? No. ओके. दिस यश यश तू सांग. Good afternoon, teacher. येस, गुड आफ्टरनून. यश तुला आठवतंय का किती लेसन होते मागच्या परीक्षेला? बट रिद्धी यू हॅव द बुक राईट? रिद्धी बुक आहे ना तुझ्याकडे? No, teacher. नो और येस? No. ओके. ओके, लेट द बुक ओपन आणि त्यानंतर तुम्हाला तुमची प्रश्न उत्तरे लिहायची आहेत. मी एकदा परत रिव्हिजन देणार आहे तुम्हाला. लेसन एकदा परत रिवाइज करणार आहोत आपण आणि त्यानंतर परत प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधून लिहायची आहेत. ओके. चला बुक आणि पेन्सिल काढून ठेवा. फर्स्ट स्टँडर्ड. Okay, it is taking some time, but it will get open. Just a second. No? Okay. Unit number 4 पासून आपण रिव्हिजन घेऊया. युनिट 4 अवर नेबरहूड. ओके. चला, पहिल्यांदा लेसन वाचून मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करणार जसं आपण लेसन शिकत होतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं ओपन बुक टेस्ट म्हणजे बुक ओपन ठेवून तुम्ही शोधून काढायची आहेत. ओके. सी अवर नेबरहूड. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो नीट? Yes. ओके. चला. Yes. Okay, start. First standard, pay attention. Chapter number 12, our neighborhood. म्हणजे आता आपण रिव्हिजन घेतोय त्यामुळे वन बाय वन एकदम डीपली एक्सप्लेन नाही, एक पटकन रिव्हिजन घेणार आहोत आपण. ओके. बघा, एक क्विक रिव्ह्यू. We live with our family in our house. Many families live near our house. They are our neighbors. आता नेबर कोणाला म्हणायचं? आपण आपल्या घरात आपल्या फॅमिली सोबत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा काही लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्या सगळ्यांना आपण काय म्हणायचं? नेबर्स. ओके. अंडरस्टूड? व्हॉट डू यू मीन बाय नेबर्स? येस. Yes, ma'am. Okay. The places around our houses make up our neighborhood. In the city, we see big buildings, railway tracks, and railway stations all around. We also see many vehicles on the road. आणि मग आता नेबरहूड म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला ज्या प्लेसेस आहेत, द प्लेसेस अराउंड अस दे आर टुगेदर कॉल्ड ॲज अवर नेबरहूड. त्यांना नेबरहूड म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर असं म्हणायचं. मग शहरामध्ये काय काय असतं? वी कॅन सी रेल्वे ट्रॅक्स, रेल्वे स्टेशन्स इन द सिटी. Yes, we cannot see these railway stations and railway tracks in the village, right?
Yes, and big buildings also we can see in the cities. In the village we can see huts, fields, animals, wells, bullock carts, tractors, trees all around. Villages are less crowded. मग गावात आपल्याला झोपड्या, शेते, प्राणी, विहिरी, बैलगाड्या, ट्रॅक्टर, झाडे हे सगळे पाहायला मिळतात. आणि जर आपण शहराच्या मानाने विचार केला तर शहराच्या मानाने गावांमध्ये कमी गर्दी असते. We should keep our neighborhood clean. We should grow more trees in the neighborhood. मग आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराला स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आपण सगळं छान ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात आपल्याला जमतील तेवढी झाडे लावली पाहिजेत. ओके. So what we can learn from this lesson? People living near our house are our neighbors. आपल्या आजूबाजूला राहणारे सगळे लोक आपले नेबर्स असतात. The places around our houses make up our neighborhood. आपल्या आजूबाजूच्या जागा मिळून आपलं नेबरहूड तयार होत असतं. We should keep our neighborhood clean. आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. ओके. फर्स्ट स्टँडर्ड ही होती तुमच्या फर्स्ट लेसनची रिव्हिजन, जो फर्स्ट लेसन तुमच्या सेकंड सेमिस्टरसाठी असेल. ओके. हॅव यू अंडरस्टूड इट क्लिअरली? फर्स्ट स्टँडर्ड आराध्या, रिद्धी, यश, आरुष. टीचर. येस, अंडरस्टूड. चला मग टीचर. आता हा जो लेसन आहे त्याची प्रश्न उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीत सोडवायची आहेत सगळी. पेज नंबर आहे तुमचा 42 आणि ही सोडवताना तुम्हाला तुमच्या बुक मधून ते उत्तर शोधून काढून लिहायचं आहे. याला आपण म्हणायचं आहे टीचर सगळा पेज लिहायचे. हो हो, याला आपण म्हणायचं आहे ओपन बुक टेस्ट. ओपन बुक टेस्ट का? कारण तुम्ही प्रश्न पाहणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या पुस्तकातून तुम्ही शोधून तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार. ओके. येस. चला सुरुवात करा. ज्यांच्याकडे बुक नाही आहे त्यांनी क्वेश्चनचं स्क्रीनशॉट घ्या. चला. रिद्धी. टीचर येस. मैंने ना त्यांचा आन्सर ना लिहिला. काय झालं? मैंने ना आन्सर ना लिहिला. आता तुम्हाला लिहायचे आहेत आन्सर शोधून तुमच्या वहीत लिहायचे आहेत. आता आपण शिकलोय ना हे एवढं सगळं. किती दिवस मी तुम्हाला शिकवते हे सगळं. ते आन्सर्स तुम्ही शोधून लिहा तुमच्या वहीत. लिहाल की आता परत विचारायचे आन्सर्स? सांगा. कॅन यू राईट? की परत एकदा सांगू आन्सर्स? सांगा लवकर. येस. टीचर मी चिंतात घेतले. घेतला. ओके, गुड गर्ल. चला मग लिहाल ना उत्तर की मी आन्सर्स एकदा बोलून घेऊ तुमच्याकडून? सांगा. आरुष, आराध्या, रिद्धी, यश, can you write the answers now? Yes, teacher. ओके. चला लिहा मग पटकन. टीचर माझा आन्सर लिहिलेला आहे. नोटबुक मध्ये लिहायचं आहे परत उत्तर शोधून. नाव सेकंड स्टँडर्ड. सेकंड स्टँडर्ड. जिज्ञासा put on your mic. Yes, ma'am. Okay. Which oral you are having tomorrow? Oral or written paper? Which one you are having? Yes, जिज्ञासा. टीचर अजून आम्हाला ते सांगितलं नाही. टीचर सांगितलं का उद्यापासून फक्त टेस्ट आहे. मग तुम्हाला टाइम टेबल नाही दिलं? उद्या देणार आहेत. ओके ओके. मग दिल्यावर मला पाठवायचं. ओके. हां. आता आयशाचा माईक चालू करा. येस टीचर. हां. आयशा तू सांग तुझं कोणतं एक्झाम आहे उद्या? हिंदी.
हिंदी. ओके. ओरल आहे ना? येस टीचर. मग काय काय सांगितले त्याच्यासाठी? कोणती कविता? काय सांगितलंय बोलायला नन्हे ओरल मुन्ने साठी? बालक. ओके, चालेल. आपण नंतर थोड्या वेळाने बोलून घेऊ ते. ओके. ओके चला. टीचर. हां, आता तुमचं चॅप्टर नंबर 20 चालू करायचं आहे आपल्याला. सेकंड स्टँडर्ड. द अर्थ. द अर्थ, द लँड अराउंड अस. आपण सगळे कुठे राहतो? वेअर डू वी ऑल लिव्ह? वी लिव्ह ऑन अर्थ, राईट? सगळे पृथ्वीवर राहतो ना आपण. येस. फर्स्ट स्टँडर्डच्या मागच्या 2 लेसनमध्ये आपण हे शिकलो आहोत, दॅट वी ऑल लिव्ह ऑन दी अर्थ. ओके. त्याबद्दलच आपल्याला शिकायचं आहे. सी, द अर्थ इज अवर होम. वी शेअर द अर्थ विथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. अर्थ काय आहे? पृथ्वी काय आहे? आपलं घर आहे. आणि आपण तिला कोणासोबत शेअर करतो? आपल्यासोबत अजून कोण कोण राहतं पृथ्वीवर? ॲनिमल्स अँड प्लांट्स. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स हे सुद्धा पृथ्वीवर आपल्यासोबत राहत असतात. द अर्थ इज राउंड इन शेप. इट इज कवर्ड विथ लँड अँड वॉटर. देर इज मोर वॉटर दॅन लँड ऑन अर्थ. मग आपली अर्थ कोणत्या शेपची असते? सांगा. सर्कल. येस, सर्कल. circle or a round shape. Okay, a ball like circle is there. Okay, and it is covered with land and water. आणि आपल्या पृथ्वीवर जमीन आणि पाणी आहे सगळीकडे. देर इज मोर वॉटर दॅन लँड ऑन दी अर्थ. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पृथ्वीवर जमिनीपेक्षा जास्त पाणी आहे. वी ह्युमन्स अलॉंग विथ प्लांट्स अँड ॲनिमल्स लिव्ह ऑन लँड. मग आपण ह्युमन्स आहोत. वी ऑल आर ह्युमन्स, राईट? वी अलॉंग विथ प्लांट अँड ॲनिमल. आपण वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राणी यांच्यासोबत जमिनीवर राहत असतो. वी यूज वॉटर फॉर कुकिंग, ड्रिंकिंग, ट्रान्सपोर्टेशन. वी ब्रीथ द एअर अराउंड दी अर्थ. सांगा मला, व्हॉट वी कॅन यूज वॉटर फॉर? कशासाठी पाण्याचा वापर करतो आपण? हँड रेज करा. डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. रेज युअर हँड. Raise your hand please. For what purpose we use water? Yes, Aisha, Jignasa, Kanishka. Who will tell? कनिष्का. Okay, Kanishka. ड्रिंकिंग, कुकिंग, Yes, Jignasa. For what purpose we can use the water? कशासाठी आपण पाण्याचा वापर करतो? ड्रिंकिंग, वॉशिंग, बाथिंग. वॉशिंग, अजून? फॉर कुकिंग फूड, राईट? लक्ष तू सांगणार? पिण्यासाठी, झाडांना राखायसाठी, येस, व्हेरी गुड. सायकल धुण्यासाठी. Yes, okay. Okay, so we use water for many purposes. खूप वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वापर करतो. लाईक कुकिंग, आपलं जेवण शिजवण्यासाठी. ड्रिंकिंग, पिण्यासाठी. बाथिंग, आंघोळीसाठी. येस, फॉर वॉशिंग युटेन्सिल्स, भांडी धुण्यासाठी. फॉर वॉशिंग क्लोथ्स, कपडे धुण्यासाठी. देन वॉटरिंग प्लांट, झाडांना पाणी देण्यासाठी. येस, देन फॉर अवर कॅटल्स, आपल्या गुरांसाठी सुद्धा आपण पाणी वापरतो. सो वी यूज वॉटर फॉर मेनी पर्पजेस. आणि मेन म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी. शिपमधून इकडे तिकडे मालाची वाहतूक केली जाते, त्याला वॉटर ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. अँड ऑल्सो वी ब्रीथ. व्हॉट वी ब्रीथ इन? सांगा. कशाने श्वास घेतो आपण? नाकाने, बरोबर? मग श्वास घेताना आपल्या शरीराच्या आत काय जाते? What we breathe in? सांगा. We breathe in air ना? हवा जाते ना? Yes. Yes, we breathe in air. So we breathe the air around the earth. आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला असलेली हवा आपण श्वासावाटे आपल्या शरीरात घेतो.
Land is not the same at all places. At some places it is raised while at other places it is flat. बघा तुम्ही कधी घरातून बाहेर पडलात की सगळीकडे जमीन सारखीच असते का? तुमच्या शेतावरची जमीन आणि घराच्या समोरची जमीन सारखीच आहे का? नो, इट इज डिफरंट. कधी No. कधी 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 ती सपाट असते, कधी उंच असते, कधी खोल असते. ओके. land which is a flat is called as plain. जी जमीन फ्लॅट असते, जशी आपले जिथे आपली घरं असतात ती जमीन फ्लॅट असते ना, त्याला काय म्हणायचं? प्लेन. land which is flat is called a plain. plain, plain. ओके. बघा फर्स्ट स्टँडर्ड साठी सुद्धा आपण हे शिकलो होतो, इफ यू रिमेंबर. We build homes and factories on plains. We also grow crops on plains. मग या अशा सपाट जमिनीवर आपण आपली घरे बांधतो, फॅक्टरीज बांधण्यात येतात, त्यानंतर पिके सुद्धा घेतली जातात. We also grow crops on the plains. Okay. The high raised lands are called mountains. Hills are smaller than mountains. The peaks of some high mountains are covered with snow. मग जे high raised land आहेत, see this one, okay, I will show you. See the part which is like this flat, तिथे आपण आपली घरं बांधतो, फॅक्टरीज उभ्या करतो. ओके. बट अ लँड विच इज अ लिटिल हाय रेज, त्याला आपण काय म्हणायचं आहे? माउंटेन्स, पर्वत. ओके. दे आर कॉल्ड एज माउंटेन्स. आणि त्याच्यापेक्षा जे छोटे असतात त्यांना आपण हिल्स म्हणतो, डोंगर. अंडरस्टूड? येस, यू कॅन सी द पिक्चर ओव्हर हिअर. Yes. Yes, okay, Yes. good. Yes, but you can also see that the peaks of some high mountains are covered with snow. काही ठिकाणी जे उंच पर्वत असतात, लाईक इन काश्मीर अँड हिमाचल प्रदेश, त्यांचे जे टोक असतात, द हाय पीक्स आर कवर्ड विथ द स्नो. त्या ठिकाणी बर्फ पडतो, म्हणून त्या माउंटेन्सचा जो वरचा भाग आहे तो बर्फाने आच्छादलेला असतो. The slopes of some mountains are covered with forest. आणि काही ठिकाणावर तुम्ही पाहिलं असेल डोंगरांवर जे स्लोप आहेत, जो उतरणीचा भाग आहे, तिथे काय असतात? झाडं असतात, जंगल असतं. ओके. हॅव यू एव्हर सीन दॅट? येस, हॅव यू Yes. एव्हर सीन Yes. दॅट? ओके. Yes. The climate in these highlands is cool in summer and cold in winter. मग हे जे हायलँड आहेत, yes, everyone please put off your mic. These highlands having a climate, इथलं वातावरण उन्हाळ्यात थंड असतं आणि थंडीमध्ये it feels very cold over here. थंडीमध्ये तिथे अजून खूप जास्त थंडी वाजते. पियुष, माईक ऑन आहे? मजा तुझंच काम होतं, तर मी अशा रेषावर पियुषचा माईक ऑफ करा. आणि नीट रेषाने वाचून घेतलं मी, तुझंच तसं आहे. The climate in these highlands is cool in summer and cold in winter. मग उन्हाळ्यामध्ये इथलं वातावरण कसं असतं? इट्स कूल इन समर, थंड असतं. अँड कोल्ड इन विंटर, आणि थंडीमध्ये, विंटर सीझनमध्ये, हिवाळ्यामध्ये ते अजून थंड होतं. अ फ्यू क्रॉप्स आर ऑल्सो ग्रोन ऑन दी हिल साइड. आणि या डोंगराळ भागाच्या प्रदेशात काही पिके सुद्धा घेतली जातात. ओके. Now rivers. Have you got about plains, mountains and hills? Yes, plain, mountains, hills are clear to you? Yes? Yes, Tell me. Okay. yes, ma'am. Okay. Yes, Now ma'am. rivers. Yes, ma'am. Rivers starts in the mountains and flow down the plain. नदी कुठून चालू होते? डोंगरातून. You can see the picture over here. पर्वताच्या भागातून नदी चालू होते आणि नंतर ती वाहत वाहत प्लेन्स कडे येते, सपाट पृष्ठभागाकडे येते. The land between two mountains or hills is called valley. आणि या दोन माउंटेन्स किंवा हिल्सची मधली जी जागा आहे त्याला आपण व्हॅली म्हणजे दरी म्हणतो.
Many crops can be grown here as the valleys are fertile lands. See, this is okay. I will draw the picture for you. These are your mountains, okay, and the river starts from here and it then goes to the plains, and this place, the two hills are there, and this place we called it as valley. Okay, या प्लेसला काय म्हणायचं आहे? व्हॅली. These valleys are fertile. Fertile in the sense you can grow crop over there. आपण तिथे कोणत्याही प्रकारचे पिके घेऊ शकतो. Okay. Then natural and man-made things. Natural things जे आपल्याला आपल्या नेचरमध्ये इझिली अवेलेबल होतात, लाईक थिंग्स which we get from plants, which we get from animals. Okay, these all are easily available in nature. And man-made things जे काही आपण बनवतो. ओके, लाईक तुमचे बुक्स, पेन्स ते झाडाला मिळतात का तुम्हाला लागलेले? कॅन यू फाउंड युअर बुक्स अँड पेन्सिल्स ऑन ट्री? येस ऑर नो? Yes or no? Say it again. Yes, ma'am. No. Yes. No. No. No, we cannot find them on trees. So these all are man-made things. Let's see. Natural and man-made things. All around us we see many things. Some of which are natural and some are man-made. आपल्या आजूबाजूला आपण खूप गोष्टी पाहत असतो रोज. त्यापैकी काही नॅचरल असतात, नैसर्गिक असतात, and some are man-made, आणि काही मानवनिर्मित असतात. The sun, the stars, the moon, rocks, soil, sand, water, plants and animals are natural as they are found in nature. बघा, sun, stars, moon हे सगळे आपण बनवले का? Do we have made it? No. 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 So these things are found in nature and hence they are called as natural. Okay. Man has made use of the materials available in nature. We see many things around us which are man-made, such as houses, roads, vehicles, bridges, books, pens and many other things. मग काय झालं? मानवाने काय केलं? या ज्या निसर्गात मटेरियल्स अवेलेबल होते त्याचा वापर करायला तो शिकला, आणि त्याच्यानंतर आपण जंगलातलं लाकूड वापरून घरं बांधली, दगड खडी वापरून रस्ते बांधले. We made vehicles, bridges, books, pens and खूप काही गोष्टी आपण बनवल्या. Hence these all things are called man-made. मग इथे काय काय दाखवलं आहे बघा? river, then hills, then a tree, a cow is there, a sun and a rain. What these things are? Man-made की natural? सांगा. The picture here is man-made or natural things? Put on your mic and tell me directly. Natural. Yes. Natural. Yes. बघा इथे एक आपल्याला टेबल दिला आहे. डिफरन्सिएशन इज गिवन, आणि यामध्ये आपल्या सराउंडिंग मध्ये लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहेत, आणि त्यानंतर परत त्या नॉन लिव्हिंग थिंग्सला डिफरन्शिएट केलेलं आहे नॅचरल आणि मॅनमेड मध्ये. ओके, पहा. our in our surrounding we can see living things and non living things. आपल्या परिसरात आपण सजीव वस्तू पाहतो आणि निर्जीव वस्तू सुद्धा पाहतो. We can see living things and non living things. Okay, so living things are differentiate into, बघा, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, जे जिवंत आहेत. प्लांट्स, बर्ड्स, ह्युमन्स, बी, men and women, insects like cockroaches and all, and animals like And then many more wild animals and domestic animals all comes under these. These all are what? टीचर सकाळपासून तुमचा आवाज नव्हता येत. कोणाला आवाज नाही येत आहे? ममता, तुझा नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. आय हॅव माय फुल नेटवर्क आणि सगळ्यांना आवाज जातोय. लिव्ह करून परत जॉईन कर. See, living things are differentiated into plants, birds,
humans, insects and animals. Okay. Now, आता नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स आर टू टाइप्स. नॅचरल अँड मॅनमेड, म्हणजे निसर्गता उपलब्ध असणाऱ्या आणि मानव निर्मित. ओके. सो नॉन लिव्हिंग थिंग्स नॅचरल. नॅचरल कोणकोणते आहेत? द सन, स्टार्स, द मून, रॉक्स, सॉइल, sand, water, etc. मॅनमेड कोणत्या कोणत्या आहेत बघा? हाऊसेस, रोड्स, व्हेइकल्स, ब्रिजेस, बुक्स, पेन्स, etc. व्हेरी गुड. आता काय करायचंय? क्वेश्चन आन्सर आहेत आपल्याला. बिफोर गोइंग टू दॅट क्वेश्चन आन्सर, पटकन हे जे डायग्राम दिले ती काढा आणि लिहून काढा ते पटकन. पेज नंबर आहे तुमचा 82. चला पटकन. सेकंड स्टँडर्ड. कंप्लीट. ओके आराध्या. सेकंड टीचर स्टँडर्ड. मराठी मीडियम पण. हो, तुम्हाला ईव्हीएस सब्जेक्ट नाहीये ना, त्यामुळे मग आता तुम्ही इंग्लिश मधूनच शिकायचं. चला लिहा. चला लिहिताना एकेकाने वाचायचं आहे. कनिष्का, यू स्टार्ट रीडिंग बेटा. येस कनिष्का, कॅन यू हिअर मी? हां, स्टार्ट रीडिंग. SURROUNDINGS. 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 Living things. Plants, farms, animals, birds, Humans है बेटा, humans. humans. INSECTS. Insects. Insects Insect. म्हणजे किडे. Yes. Not नॉन living लिव्हिंग things. वन. नॉन लिव्हिंग. Non-living things. Natural. The sun, the stars, the moon, rocks, stars, sand, sand, water, each. एक्सेट्रा म्हणायचं, एक्सेट्रा. हां, मॅन मेड वाचता. Man-made. House, roads, vehicles, bridges, books, pens, each. ओके. नेक्स्ट जिज्ञासा. Our living thing. आवर Plants. सराउंडिंग. पहिले टायटल वाच. आवर सराउंडिंग. Our surrounding. Living thing. Plants, birds, insects. HUMANS. ह्युमन्स. Humans, animals. येस. Not living things. नॉन लिव्हिंग थिंग्स. Non-living things. NATURAL. नॅचरल. टीचर, येस. त्याचं ते चित्र पण काढायचंय. हो, हे इथे जसं दिलंय तसंच काढा. हां The sun, the हां, star, जिज्ञासा वाच. the sun, the star, the moon, ROCKS, रॉक्स. रॉक्स म्हणजे दगड. rocks, SOIL, सॉइल. soil, SASAND, सँड. sand, water, एक्सेट्रा. एक्सेट्रा वाचा किंवा ETC म्हणा. sea.
Man, M-A-D-E, man. Man-made. Man-made. Horse, roads, Houses, houses. houses, roads, Vehicles. vehicles, but Bridges. bridges, books, pen, Yes. etc. Yes, etc. etc. Very good. Next, Aisha. Aisha, तू read कर. पट्टी घेऊन ड्रॉ करत बसू नका, हाताने पटकन काढा. आयशा इज देअर. ओके, लक्ष आहे का? लक्ष. Yes, teacher. हा, वाच बेटा. Our surroundings. P-L-A-N-T-S. Pan. Plants. H-U-M-A-N-S. Humans. B-I-R-B. Yes, birds. hmm, I-N-S-E-C-T-S. Insects. Princess. N-A-N-I-M-A-S. Animals. Animals. hmm. N-A-T-E-R-A-L. No, first read the non-living things. पहिल्यांदा वाच वरचं टायटल, नॉन लिव्हिंग थिंग्स. N-O-N. नॉन Not L-I-V-I-N-G. लिव्हिंग Living. T-H-I-N-G-S. थिंग्स. Things. N-A-T-U-R-A-L. नॅचरल. Natural. M-A-N. Man. M-A-N-B. पहिले नॅचरल मधले वाच. नॅचरल मध्ये काय काय आहे बघ. The school. सन. The sun. The star. The moon. The रॉक्स. rock. Sun. सॉइल. Soil. S-A-N-B. डी आहे, डी. SAND. सँड. Sand. W-A-T-E-R. Water. वॉटर. E-T-C. एक्सेट्रा. मॅनमेड वाच. Man, many. मॅनमेड. H-O-U-S-E-S. हाऊसेस. Houses. R-O-A-B-S. B-S. रोड्स. Roads. V-E-H-I-C-L-E-S. व्हेकल्स. Vehicles. बी नाही B-R-I-B-G-E-S. रे बेटा, डी आहे बघ, डी आहे तो. ब्रिजेस. D-R-I-B-G-E-S. ब्रिजेस. Jesus. D-double-O-K. Yes. बुक्स. Books. P-E-N-S. Pens. पेन्स. E-T-C. Eat. ओके, चला. हां, एक्सेट्रा म्हणायचं. ओके, चला लिहून काढा हे पटकन. आणि पटकन लिहायचं आहे, Teacher, डोंट Piyush वेस्ट टाइम. complete. व्हेरी गुड. पियुष रीडिंग कर आता. वाच पियुष हे. No, non L-I-V-I-N-G. नाही, वरतून वाचायचं. अवर सराउंडिंग्स.
our surrounding. हा, आता पहिले लिव्हिंग थिंग्स वाच इकडे. LIVING लिव्हिंग living THINGS थिंग्स. change PLANTS प्लांट noun प्लांट्स. plants हम्म. bird बर्ड्स. birds हम्म. HUMANS ह्युमन्स. humans हम्म. INSECTS इन्सेक्ट्स. insect एल-एस. ANIMALS ॲनिमल्स. animals non आता नॉन लिव्हिंग वाच. non-living THINGS थिंग्स. things NATURAL nat. The sun, the stars, the moon, rocket, रॉक्स. rat, soy, सॉइल. oil, सँड. sand, WATER, वॉटर. water, its आता मॅनमेड वाच. man-made. HOUSES हाऊसेस. houses, road, हम्म. VEHICLES व्हेइकल्स. vehicles, bridges, ब्रिजेस. books, pens, एक्सेट्रा. its ओके. चला, लिहून झालाय का आयशा, जिज्ञासा, कनिष्का, लक्ष? येस और नो? टीचर येस बेटा. नो. टीचर खालचं ते दुसऱ्या पेज वर लिहिलं तर चालेल? हो, जागा नाही पुरत का? नाही. चालेल. तुम्ही पेज आडवं करायला पाहिजे होतं लिहिताना. इट्स ओके. आता लिहा चला. ओके. वाला खाली लिहू. हो, जागा नसेल तर लिहा बेटा. पटकन करा पण. लक्ष, तुझं झालंय? टीचर तो man-made आहेत बघा. हम्म. त्याला मला जागा नाही पुरली तर तो मी खाली लिवला. चालेल. बुकमध्ये तशी नाही जागा पुरणार. जर तुम्ही आडवं काढला असता ना बुकचा पेज करून, तर मग जागा पुरली असती. इट्स ओके.
आता काढलाय ते राहू द्या, फक्त पटापट लिहा चला. जिज्ञासा कंप्लीट. टीचर पियुष कम्प्लीटेड. आराध्याचं झालं अजून. फर्स्ट टाइम. येस. Okay, just a second. कंप्लीट. Okay, Laksh. Teacher, it is completed. Yes, Priti. Be ready with your books. Huh? I'm going to check your books now. चला, सेकंड स्टँडर्ड completed. सेकंड Yes, स्टँडर्ड. teacher. Yes, teacher. Teacher. ओके चला. Yes or no, Ajidnyasa? Yes. ओके. Should I check your books then? सगळ्यांनी बुक्स दाखवा मला आता. चला. We will start with Riddhi. Riddhi, show me the book. Yes. Next is Kanishka. Kanishka, show me the book, beta. Yes, Kanishka. Yes. Okay, fine. येस, फॉर दिस ना, जर तुम्ही आडवं केलं असतं ना बुक्स, तर हे बरोबर एका तसा तुमच्या बुकवर आला असता. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं. माझं नाही झालं. ओके. जिज्ञासा. जिज्ञासा, शो मी द बुक बेटा. आरुष, माईक ऑफ ठेवायचं आहे. आरुष, माईक ऑफ कर. टीचर. ओके जिज्ञासा, गुड. नेक्स्ट इज पीयूष. Yes, Piyush, show me the book. Yes, Aradhya, beta. Okay, Piyush. Next. Yes.
Aisha, show me the book. Yes, Aisha, आवाज येतोय का माझा? Can you hear Yes, me? teacher. Show me the book, beta. Yes, teacher. Yes, good. Aradhya. Thank you, teacher. Welcome. Aradhya, show me the book. Yes, Aradhya. Okay. लक्ष, तुझं बुक दाखव. Okay, good. चला, we are going to stop over here for today. Yes, उद्याचं जे काही टाइम टेबल आहे कोणाकडे असेल तर प्लीज सेंड मी. ओके, तुमच्याकडे उद्याचं Yes, टाइम टेबल teacher. असेल. आयशा इज गोइंग टू सेंड मी फॉर सेकंड Yes. स्टँडर्ड. जिज्ञासा, तुझं स्कूल वेगळं आहे त्यामुळे तू सुद्धा पाठवायचं आहे तुझं भेटल्यावर. आणि फर्स्ट स्टँडर्डचं पण कोणीतरी पाठवा. ओके, चला, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय. Bye, teacher. बाय 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 टीचर. बाय. Bye, teacher. Bye, teacher. बाय.